तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री उशिरा दिल्लीत दाखल झालेत। एकनाथ शिंदेंनी दिल्लीतून राजस्थानचा दौरा केलाय। राजस्थान येथे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेतली अशी सूत्रांची माहिती आहे। ओम बिर्लांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे पुन्हा दिल्लीत परत आल्याची सूत्रांची माहिती आहे। तर आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, दिल्लीमध्ये खूप महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। ओम बिर्लांना एकनाथ शिंदेंनी भेट घेऊन नेमकं काय सांगितलेलं आहे, काही पत्र दिलंय का, या संदर्भात काय समजतंय? नाही, या सगळ्या संदर्भात अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही, मात्र ते राजस्थानला जाऊन आल्याची माहिती या ठिकाणी सूत्रांनी दिली आहे। आज अत्यंत महत्त्वाचा घडामोडी या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहायला मिळतील। जसं की आज या ठिकाणी दावा दाखल केला जाऊ शकतो की 6 खासदारांचा एक वेगळा पक्ष गट निर्माण करून हा गट शिवसेनेच्या वर्धापन दिनी या ठिकाणी मुंबईमध्ये प्रवेश घेऊ शकतो आणि त्यासाठीच्या ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या आज पूर्ण केल्या जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज 8 वाजता एक बैठक खासदारांसोबत होईल, म्हणजे जे उद्धव ठाकरे यांचा पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात येण्यास ज्यांनी तयारी दर्शवली आहे, त्याचबरोबर ज्या पत्र देण्याच्या बाबी असतील किंवा कायदेशीर गट स्थापन करण्याच्या बाबी असतील त्या देखील आज पूर्ण केल्या जातील अशा प्रकारची माहिती आहे। आणि त्यामुळे त्यात जे 6 खासदारांचा एक वेगळा गट तयार करायचा, यातील बहुतांश खासदार हे दिल्लीमध्ये दाखल झाल्याची या ठिकाणी सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आज या सगळ्या गटस्थापनेच्या बाबतीत, पक्षप्रवेशाच्या बाबतीत नेमक्या काय घडामोडी होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं या सगळ्याबाबत अजून अधिकृत या ठिकाणी प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये माधवी। मात्र जो दावा आता केला जाऊ शकतो की लोकसभेतला आमचाच खरा गट आहे, तर हे नेमकं कसं साध्य होणार आहे? 1/3 गणित हे कसं साध्य केलं जाणार आहे? हे शक्य आहे? 9 खासदार आहेत उद्धव ठाकरे यांचे, त्यातील जर वेगळा गट स्थापन करायचा असेल तर 6 खासदारांची गरज आहे आकडेवारी जर आपण पाहिली तर। आणि त्याच अनुषंगानं 6 खासदार एकत्र आल्याची देखील माहिती आहे, ज्यामध्ये संजय दिना पाटील असतील, त्यानंतर ओमराजे असतील, आष्टीकर असतील, बंडू जाधव या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर शिर्डीचे खासदार आहेत। असे एकूण 6 खासदार या ठिकाणी पक्षाचा बदलण्यास तयार झालेत, वेगळा गट स्थापन करण्यास तयार झाले असल्याची माहिती आहे। आणि त्यामुळे आज या सगळ्या गट स्थापनेबाबत काय हालचाली होतात तर त्याचे अधिकृत पत्र ओम बिर्ला यांना दिलंय का किंवा दिलं जाणार आहे का, या सगळ्या अनुषंगानं तपशील समोर येण्याची शक्यता आहे माधवी। कृष्णा, आणखी एक प्रश्न आहे, तो म्हणजे नेमके कोणकोणते खासदार सोबत जातील? राजाभाऊ भाजे यांची भूमिका स्पष्ट झाली आहे का, आणि ओमराजे निंबाळकर नेमकं काय करणार आहे हे समजू शकले का? या ज्यावेळेस एखादे उपमुख्यमंत्री पदावरचा व्यक्ती तात्काळ दिल्लीला येतो, तिथून ते राजस्थानला जातात, याचाच अर्थ असा आहे की 6 खासदारांची संख्या जी हवी आहे ती या ठिकाणी झाली असण्याची शक्यता अधिक आहे। आणि त्यामुळे या सगळ्या हालचाली केल्या जात आहेत अशा प्रकारची देखील निश्चित माहिती आहे। ओमराजे आता रात्री उशिरापर्यंत तरी पुण्यात असल्याची या ठिकाणी माहिती होती, आता ते दिल्लीमध्ये पोहोचले आहेत का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आणि आज आपल्याला या सगळ्या संदर्भात थोड्या वेळात स्पष्टता येईल माधवी। कृष्णा, असंही समजतंय की 19 तारखेला शिवसेनेच्या वर्धापन दिनी हे पक्षप्रवेश होऊ शकतात, तर तसं झालं तर अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं कायदेशीर अडचणी निर्माण होणार नाहीत का? कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता तशी कमी आहे, कारण की जे संख्याबळ या स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लागतं ते संख्याबळ या ठिकाणी त्यांच्याकडे असल्याची माहिती निश्चित आहे। ना आपण पाहिलं की मागेही ज्यावेळेस एकनाथ शिंदे हे पक्षातून बाहेर पडले होते त्यावेळी त्यांच्याकडे पुरेसे आमदार होते, त्यामुळे आतापर्यंत त्यांना कुठल्याही अडचणींना सामोरं जावं लागलेलं नाहीये। मात्र या सगळ्या प्रकरणाचा निकाल अजून येणं बाकी आहे। असं असलं तरी दुसरीकडे 6 खासदारांचा गट स्थापन केल्यानंतर कायदेशीर बाबी ज्या संख्याबळ लागतं ते पुरेसं या ठिकाणी होतंय, त्यामुळे सध्या तरी या सगळ्या प्रकरणामध्ये कायदेशीर अडचणी येण्याची शक्यता कमी दिसते माधवी।
नक्कीच आता या दृष्टीनं कशा घडामोडी घडतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कृष्णा, ठाकरेंकडूनही आता जोरदार प्रयत्न सुरू झालेले आहेत. कालच ओम बिर्लांची अरविंद सावंत यांनी देखील भेट घेऊन त्यांना एक पत्र दिल्याचं समजतंय. आता ठाकरेंकडून ज्या हालचाली होत आहेत तर त्या दृष्टीनं नेमक्या काय काय घडामोडी घडू शकतात आज दिल्लीमध्ये? ठाकरेंचे 3 शिलेदार या ठिकाणी दिल्लीमध्ये आहेत आणि या सगळ्यात कायदेशीर बाबींचा तपास करून यामध्ये त्यांनी एक पत्र देखील लिहिलेलं आहे. म्हणजे या अनुषंगानं, आणि त्या पत्रामध्ये भावनिक आव्हान असेल किंवा कायद्याच्या बाबी असतील या सगळ्या लिहिल्यात. म्हणजे जसं की कायद्याच्या अनुषंगाने ज्या खरा पक्ष कुठला आहे किंवा हाच आमचा पक्ष आहे, आणि या अनुषंगानं जर आपल्याकडे काही पत्र किंवा वेगळा गट स्थापन करण्यासंदर्भात हालचाली झाल्या तर आमचं म्हणणं ऐकून घ्या, अशा प्रकारचं पत्र अध्यक्षांना लिहिलेलं आहे, लोकसभेच्या अध्यक्षाला. आणि त्या अनुषंगानं देसाई असतील किंवा राऊत असतील हे सगळे या ठिकाणी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडनं देखील या अशा पद्धतीचा एक वेगळा गट स्थापन करण्याबाबत कुठल्याही प्रकारच्या हालचाली होऊ नयेत अशी त्यांच्याकडनं प्रयत्न निश्चित केले जातील. मात्र आता त्यांची भूमिका नेमकी काय आहे या संदर्भात एक ट्विट देखील केलेलं होतं, जे संजय राऊतांनी केलेलं होतं की काही कोटी रुपये या ठिकाणी ऑफर दिली गेली आणि त्यांना टोकन म्हणून दिले गेलेत, अशा प्रकारचं देखील ट्विट संजय राऊत यांनी काल केलेलं होतं. त्यामुळे आता अधिकृत नेमकी भूमिका काय ते बजावतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे आणि थोड्या वेळातच त्यांची अधिकृत पत्रकार परिषद देखील होईल. नक्कीच या पत्रकार परिषदेकडे आज सगळ्या देशाचं लक्ष असणार आहे. कृष्णा, आणखी काही महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घ्यायचे, त्यामुळे तुम्ही सोबतच राहा. दरम्यान हे ऑपरेशन टायगर नेमकं कशा प्रकारे